आमच्या कंपनीचं मुख्य व्यवसाय हा अ, सेंद्रियपेक्षा सुद्धा पुनरुत्पादक सेंद्रिय शेती म्हणजे रिजनरेटिव्ह ऑर्गॅनिक फार्मिंग याच्यावर भर देऊन त्याच्यातून कापूस उत्पादन करून त्याचे कपडे हे अ, एतद्देशीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये विकणं. तर ह्या उद्देशाने कुठेतरी आम्ही अ, काटोल परिसरामध्ये ॲग्रीजेनिक फार्मर प्रोड्युसर कंपनी जी शेतकरी उत्पादक संघटना आहे, त्याचे CEO आहेत डॉक्टर आकाश. तर आम्ही त्यांच्या संपर्कात आलो आणि आम्ही एकत्र काम करायचा मनोदय अ, आमचा विचार झाला. तर पुनरुत्पादक सेंद्रिय शेतीमध्ये अ, विना मशागतीच्या शेतीला फार महत्त्व आहे आणि विना मशागतीच्या शेतीचं तंत्र सेंद्रिय शेतीमध्ये कसं बसवावं, मुळात ते तंत्र समजावून घ्यावं, या हेतूने, या हिशोबाने आम्ही इथे जोशी काकांकडे आणि वैद्य साहेबांकडे मार्गदर्शन घेण्यासाठी आलेलो. अ, नमस्कार. योगायोग असा की मी माझा परिचय देतो. मी डॉक्टर आकाश ज्ञानेश्वर धुंदे, मूळचा काटोल आणि नुकतंच माझं बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ मधनं कृषी अर्थशास्त्र या विषयात PhD झालेला आहे आणि माझा संशोधकाचा विषय हा मूळचा कापूसच होता. तर विद्यापीठात विचारलं की बाबा कापूस का? हा तर पीक आमच्या इथे होत नाही. कोकणात होत मुळात नाही. कोकणात कापूस नाही होत. म्हटलं की अ, माझे जे गाईड होते नाईक सर त्यावेळेला वाडकर साहेब होते. तर त्यांनी मला अ, प्रश्न केला. तर मी त्यांना असाच एक चर्चा झाली. त्यानंतर म्हटलं की साहेब आमच्या इथे कापूस होतो. कदाचित आमच्या इथे एक विदर्भला एक काळा धब्बा लागलेला आहे. ब्लॅक स्पॉट ज्याला म्हणतो की कापूस होत अस कापूस होते आणि इथले शेतकरी आत्महत्याग्रस्त आहे. तर हा विषय कुठेतरी ज्वलंत होता आणि मला पण त्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायचं होतं. त्यामुळे मी सेंद्रिय कापूस आणि जे आपण बीटी किंवा जे पद्धत आता चालू आहे, त्याच्या मध्ये एक तुलनात्मक अभ्यास करायला सुरुवात केली PhDमध्ये आणि ते कापूस ते कपडा हे पूर्ण त्याची जे व्हॅल्यू चेन आहे, त्याच्यावर काम करायला सुरुवात केली आणि त्याच दरम्यान मी माझी जे एक शेतकरी उत्पादक कंपनी आहे, PhD चालू असतानाच ॲग्रीजेनिक शेतकरी उत्पादक कंपनी या नावाने स्थापन केली. त्यामध्ये अ, सगळे जे संचालक आणि शेअर होल्डर आहे हे शेतकरी आहेत आणि आम्ही कुठेतरी एक सेंद्रिय शेती सेंद्रिय कापूस उत्पादन प्रकल्प चालू केला. तर एक प्रस्तावनेचा भाग झाला. तर योगायोग असा की अ, जोशी काकांचा एक लेख मी एक 10-15 दिवसाआधी Facebookवर मला दिसला आणि मी ॲग्रोवनचा. ॲग्रोवनचा. तर त्या दरम्यान मी निर्बान सरांना पण तो लेख पाठवला आणि त्या लेखामध्ये बरेचसं उल्लेख त्याच्यात केलेले होते. काही जोशी काकांचे परिवाराच्या ज्या काही संकल्पना होत्या, त्यांचे काही अभ्यास होता, अनुभव होता आणि त्यांचे मार्गदर्शक त्यांचा पण त्याच्यात उल्लेख होता. तो उल्लेख आणि तो अनुभव कुठेतरी आम्हाला म्हटलं की यांना आपण हा लेख वाचून किंवा 4 लोकांना पाठवूनच अ, काम होणार नाही. इथे आपण प्रत्यक्षात भेट द्यावी. त्याचा अनुभव कुठेतरी माझ्या भागातील शेतकऱ्यांना म्हणा किंवा जो एक हा इथे एका गावापुरता न मर्यादित राहता ते तर त्यांच्या आत्मविश्वासाने किंवा पूर्ण स्वबळावर प्रयत्न करतच आहे. पण आमच्या सारखी जी युवा पिढी आहे, कुठेतरी कुठेतरी त्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचा जो विचार आहे, ते विचारधारा कुठेतरी समोर नेण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे. आणि ते अनुभव शिकायसाठी, ते अनुभव घ्यायसाठी आम्ही आज इथे आलेलो आहे. आणि हा त्यांचा अनुभव जो आम्ही आतापर्यंत त्यांच्यासोबत चर्चा करत होतो,
खरंच प्रेरणादायी आहे आणि हाच अनुभव आमच्या इथल्या शेतकऱ्यांसाठी काटोल भागातील म्हणा, नागपूर भागातील म्हणा किंवा इतरही जिथे आम्ही काम करू, भारताच्या जगाच्या पाठीवर म्हणा, भारतात म्हणा, तर हा कुठेतरी नैसर्गिक शेतीचा जो विषय आहे, तो अंमलात आणणं खूप गरजेचं आहे आणि हा जर विषय अंमलात नाही आणला आपण आजच्या काळात, तर समोर जो आपण टेक्नॉलॉजीच्या दृष्टिकोनाने भारत कितीही समोर गेला, तरी जे मूळ आपले जे विज्ञान आहे, त्या विज्ञानाच्या जो आहे त्याला घेऊन चालणं गरजेचं आहे. तो विचारधारा घेऊन चालणं गरजेचं आहे. तर हे सगळे विचारधारा, हा सगळा अनुभव शिकायसाठी आम्ही आज इथे आलो आहे. तर धन्यवाद. तुम्ही लिहिलत आणि ते आमच्यापर्यंत पोहोचलं त्याच्याविषयी. नमस्कार. मी डॉक्टर परेश बाविस्कर. मी पण मूळचा काटोलचाच आहे. आकाशचाच मित्र. माझं पण शिक्षण ॲग्रीकल्चरमध्येच झालेलं आहे. बी-एससी, एम-एससी नंतर पी-एच-डी ॲग्रीकल्चर इकॉनॉमिक्समध्ये. आणि मी पण आकाशने मला सांगितलं जोशी काकांबद्दल. त्याने व्हिडिओज वगैरे बघितले, काकांचे लेख वाचले आणि त्याने मला सांगितलं की हे चांगलं आहे किंवा काही करतायत, आपण त्यांच्याशी बोललं पाहिजे, भेटलं पाहिजे. आपल्याकडे पण त्याचं काही जे काही होऊ शकते इम्प्लिमेंटेशन आपल्या भागात, आपण काय करू शकतो त्याच्यावर विचार आणि त्यांचा अनुभव आपण घेतलेला पाहिजे. तर मग आम्ही तसंच नुकताच विचार न करताच आम्ही इथे म्हणजे ठरवलं येण्याचं आणि तसंच निघालो. आणि छान अनुभव आला. आम्ही कदाचित 2 तास झाले जवळपास आमची चर्चा चालू आहे काकांसोबत आणि त्यांचा अनुभव हा म्हणजे फार आमच्यासाठी प्रेरणादायक आहे आणि आमच्यासारखे यंगस्टर जे आहेत, त्यांनी हे करायलाच पाहिजे आणि त्यांचा जो उत्साह आहे, तो आम्हाला दिसतोय. तर आम्ही पण त्यात काही करतो किंवा करणार हे आम्ही निश्चितच सांगतोय. धन्यवाद. राम राम. मी दीपक पुरुषोत्तम जोशी, मुक्काम देवगाव, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. तसा मी विना नांगरणीचा शेतकरी म्हणून बऱ्यापैकी महाराष्ट्रभर परिचित आहे. पण आज आज आम्हाला थोडासा सुखद आश्चर्याचा धक्का जो म्हणतात जो, की आज तो आम्हाला मिळाला या युवकांच्या मुळे, की आज सध्या जे युवक आहेत, शेतकऱ्यांची सुद्धा मुलं जे आहेत, त्या प्रत्येकाचा बाहेर नोकरी करण्याचा मानस आहे. की कुठेतरी नोकरी करूया, मंथली आपलं काहीतरी ठराविक रक्कम येते, त्याच्यात आपला संसार राजा-राणी मस्त राहू. गावाकडे जर सुट्टी असली तर जाऊ, वेळ मिळाला तर जाऊ. परंतु ते याला हटके हे मुलं नोकरीचा न विचार करता शेती करायचा विचार करताय. याच्यासाठी त्यांना आधी माझ्या जय जवान जय किसान शेतकरी मंडळातर्फे शुभेच्छा आणि अशीच आपली प्रगती होत राहो आणि नवीन-नवीन काही काम तुमच्या हाताने घडो हीच परमेश्वरचरणी प्रार्थना. आज जो विना नांगरणी शेतकरी तंत्रज्ञान जे आहे, हे मूळ 17-18 वर्षापूर्वी प्रताप चिपळूणकर मुक्काम कोल्हापूर यांचं तंत्रज्ञान आहे. आम्ही भोई आहोत त्या पालखीचे, की आम्ही फक्त प्रचारक आहोत. लोकांपर्यंत पोहोचवायचं कसं याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि यातून दर 8-15 दिवसाला नवीन-नवीन लोक आमच्याकडे येतात, काम बघतात. आता सध्या मी उभा आहे ते माझ्या शेतात नाही, मी माझ्या गावात नाही आहे. आमचेच एक विना नांगरणी तंत्रज्ञानाचा वापर करणारे माझा व्हिडिओ पाहूनच त्यांनी सुरुवात केलेली आहे. प्रेरणा त्या व्हिडिओतून घेतली आणि वैद्य म्हणून आहेत, कुसळी देवगाव म्हणून बदनापूर तालुक्यातलं गाव आहे जालना जिल्ह्यातलं. इथले 3 वर्षापासून करतायत आणि समाधानी आहेत. मुख्य आज आपण समाधानी का पाहुणा समाधानी का साहेब समाधानी याचा प्रत्यक्ष आधी विचार करायला पाहिजे. कारण स्वतःचं समाधान हेच तुमच्या उपयोगाचं आहे. लोकांचं समाधान हे नुसतं दिखावा आहे. शेतात येतील, सांगतील फार भारी पीक होतं वैद्यजी, पण आपल्याला किती आत्मसमाधान मिळतं याच्यावर विचार करणं गरजेचं आहे आणि भविष्य याच्यावर येऊन थांबलेलं आहे. आणि जागतिक पातळीवर झिरो टिलेज किंवा वेगवेगळे त्याला नावं वेगवेगळे असतील आणि प्रथमतः आम्ही विना नांगरणी जरी शेती करत असलो, तरी आम्ही कोणत्या विचाराला विरोध करत नाही, की सेंद्रिय असेल, रेसिड्यू फ्री असेल, विना नांगरणी असेल, नैसर्गिक असेल, कुठून तरी आपण जमिनीच्या हालचाली कमी करू. कारण जमिनीच्या हालचाली जास्त करून यांत्रिकीकरणाचा जो भस्मासूर अनेक योजनातून अवजारं मिळालेली आहेत. हे किती उपयोगाची आणि किती नाही, हा अभ्यासाचा विषय आहे आणि हे जे 2 युवक आहेत, हे अर्थशास्त्राचे आहेत. म्हणजे हे नक्कीच हिशोब काढतील. खरंच त्याची गरज आहे का? आता वास्तव आहे, की खरंच इतक्या जमिनीची हालचाल करायची गरज आहे का? मी तर काय मी आपला कला शाखेचा पदवीधर आहे. मला त्यात काही फारसा अभ्यास-बिभ्यास नाही.
पण 4 पिढीची शेती वडील थकले, आम्ही केली. आमचे अनुभव शेअर करतोय. मी सुद्धा यांच्यासारखाच होतो. ते 20-25 वर्ष नांगरणे, वखरणे हाच धंदा करत होतो. मी म्हणजे आज काय म्हणजे अगदी तज्ञ म्हणून काय बोलत नाही. आम्ही त्याच्यातून दमून मग याच्यात आलोय. आमची तिथं दमछाक झाली, की शेवटी ते आउटपुट परत पृथ्वी गोले मांडल्यासारखं परत तिथून तिथेच दरवर्षी पैसे इकडनं-तिकडनं गोळा करायचे, वाटायचे, परत ते तिथल्या तिथेच यायचं. तर याच्यातून आम्ही हा विना नांगरणीचं एक तंत्रज्ञान शिकलो. मी सुद्धा चिपळूणकर काकांपर्यंत 10-15 वर्षापासून परिचय असताना सुद्धा विश्वास मी नाही ठेवलेला. ते परिस्थितीने विश्वास ठेवायला मला भाग पाडलं. आज जसे हे मुलं परिस्थितीमुळे आलेत. प्रत्येकजण परिस्थितीमुळे होतो. पण वास्तव जाणून घेणं गरजेचं आहे. नुसते YouTube, Facebook ह्या गोष्टीवर विश्वास ठेवणं गरजेचं नाही. ते चुकीचं आहे पूर्ण. आपल्याला वास्तव जाणून घेणं गरजेचं आहे. त्याचा अभ्यासणं गरजेचं आहे. आणि असे जर युवक जर शेतीत जर आले, तर देशाचं भविष्य उज्ज्वल आहे. आणि सध्याचं युग हे युवकांचं आहे. सर्वात जास्त युवकांची संख्या आहे आज आपल्याकडे. आणि आज जर जय जवान जय किसान जर जय विज्ञान करायचं असेल त्याला पुढे, तर हे सहज शक्य आहे. जर PhD करणारा एक शेतकऱ्याचा मुलगा सहज जॉब मिळाला असता त्याला. 5,50,000 रुपये सहज मिळाले असते नोकरी. कारण माझा अनुभव आहे, मी 84चा ग्रॅज्युएट आहे. तेव्हा कोणत्याही शाखेचं ग्रॅज्युएट असलं की चला नोकरीला लागा. मी सुद्धा आज क्लास 1 सुपर क्लास 1 झालो असतो. पण बुवा काहीतरी तुम्हाला तुमच्या आयुष्यात जर हटके करायचं असेल आणि तुमची क्षमता सिद्ध करून दाखवायची असेल, तर तो खरा मर्द. नाहीतर काय, चला बाबा नोकरी करू, 10 ते 5 केलं, घरी आले, लेकरं बाळात बसले, काय उपयोग नाही. हे जे आज शेतीत अनुभव येत आहेत, ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम जो आहे, हा भयानक आहे आणि हा विचार करायला लावणारा आहे. त्या मानाने अजून विचार करणाऱ्यांची संख्या कमी आहे आमच्याकडे, पण ते वाढत जाईल अशी आम्ही आशेवर करतोय. कारण ग्लोबल वॉर्मिंगमुळे शेतीचं भविष्यच उद्ध्वस्त होत चाललंय, की भविष्यात कसं होईल या शेतीचं. आता चिंता पडते कधी-कधी, की आम्ही दसऱ्याच्या नंतर हस्त नक्षत्रात ज्वारी पेरून द्यायचो, रबी ज्वारी. आणि ते शेतात जात नव्हतो. काढणीला माणसाला झाडाचं पाहून ये रे बाबा, काढायला आली ज्वारी, त्याच्या देठाला पिवळं झालं का, किंवा हुरडा असेल तर हुरडा घेऊन ये बाबा, बघून ये. असे आम्ही जगलेलो, इतके अय्याशीने जगलेलो लोक. आज अशी अवस्था आली की शेतातलं पेरलेलं पीक घरी येईल का नाही याची खात्री नाही राहिली. तर जर असे जे परिणाम आणि आज जमिनीवर होणारे अत्याचार, वर्षात 2-2दा 3-3दा नांगरणी होती. खरंच गरज आहे का शास्त्रीयदृष्ट्या इतक्या नांगरणीची? मशिनरीज झाल्यात, यंत्र झाल्यात. आज असं झालंय की शेतकरी गरीब होत चाललाय आणि यंत्रवाले पैसे होत चाललेत. पैसेवाले कृषी सेवा, तो बिचारे त्यांचं भाग्य आहे. त्यांनी कशात पैसे कमवायचा त्यांचा मार्ग निवडला. पण आता गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे, की हे तंत्रज्ञान का वापरायचं आणि हे तंत्रज्ञान वापरण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. आणि भविष्य जर उज्ज्वल ठेवायचं असेल देशाचं, तर हे तंत्रज्ञान वापरणं गरजेचं आहे. धन्यवाद. वैद्य, मुक्काम कुसळी, पोस्ट देवगाव, तालुका बदनापूर, जिल्हा जालना. आज माझ्यासाठी सोन्याचा दिवस आहे, कारण आज माझे गुरु आदरणीय जोशी काका, आमच्या अगोदर कधी फोनवरच भेट व्हायची, पण आज योग असा आला की ते आज माझ्या शेतात स्वतः आले आणि मी त्यांचे 3 वर्षापासून, मागचे 3 वर्ष त्यांचे व्हिडिओ पाहिले आणि मी कुठेतरी म्हणलं हा तंत्र चांगलं आहे. मी त्याचा अवलंब केला आणि मी एकदम आनंदी आहे. आता काकाचं म्हणणं असं चाललं की शेतकरी शिकलेला शेतकरी हा उतरला पाहिजे शेतीत. मी स्वतः पोस्ट ग्रॅज्युएट असून म्हणजे आपल्याकडे कसं झालं की ज्याला काही येत नाही तो शेतीत टाकला जातो आणि जे शिकलेले आहे का त्यांना कुठेतरी व्यवसायात वगैरे काही नोकरीत गुंतवलं जातं. तसं माझं नाही. मी पोस्ट ग्रॅज्युएट आहे, LLB केलेलं आहे, तरी मी शेती करतो. कारण हे नवीन-नवीन जे आता प्रयोग करायचे आहे आपल्याला शेतीमध्ये, शेती वाचवायची, माती वाचली तर शेती वाचेल. याच्यासाठी माझा हा प्रयत्न चालू आहे. 3 वर्षापासून मागील मी विना नांगरणी शून्य मशागतीचा माझं इथं काम चालू आहे. आज नांदेडहून काही पाहुणे आलेले आहेत. त्या माध्यमातून आज आपण इथं करत आहोत. आज विना नांगरणी का असावं? जमिनीची धूप हा कळीचा मुद्दा आहे. धरणं बांधली जात आहेत. धरणं 10 ते 15 वर्ष, म्हणजे आता आमचा जायकवाडीचा अनुभव आहे. 1965 साली काम सुरू झालं. समजा 5-7 वर्ष काम झालं. आज 30 ते 40% गाळ आहे त्या धरणात. फिगरमध्ये पाण्याची ही किती आहे, किती TMC पाणी आहे, हे सुरुवातीचं जे लेव्हल आहे तिथं दाखवलं जाते. पण ॲक्च्युअली त्याच्यात जर 30 ते 40% गाळ आलेला आहे, तर मग पाणी इतकं कसं आहे
इतकं टीएमसी असू शकत नाही. हा थोडासा वादाचा मुद्दा होऊ शकतो. आणि जर जमिनीची धूप जर थांबली नाही, अशा वेगाने जर जमिनीची धूप होत राहिली, तर काही दिवसात राजस्थान, महाराष्ट्रात यायला वेळ लागणार नाही. ही धोक्याची घंटा आहे. ही धोक्याची घंटा आहे. कारण ग्लोबल वॉर्मिंग हा शब्द बोलायला खूप सोपा आहे. याच्यावर खूप मोठे चर्चासत्र होतात. खूप मोठे तज्ञ मार्गदर्शन करतात. अनेक याला आम्ही सुद्धा जातो. पण सामान्य माणूस तिथपर्यंत पोहोचू शकत नाही त्या डायसपर्यंत. परंतु आज ह्या गोष्टीची गरज आहे. आज कमी कमी वेळात जास्त पाऊस पडतोय. आपल्याकडे सरासरी पाऊस दिसतोय. पण पावसाचं वितरण असमान झालेलं आहे. असमान वितरणामुळे कमी वेळात म्हणजे अर्ध्या तासात 100 मिलीमीटर पाऊस. आता मागच्या आठवड्यात माझ्याकडे अतिवृष्टी झाली 102 मिलीमीटर पाऊस 2 तासात. जर असं घडत राहिलं, जमीन अशी हलवत राहिलो आपण आणि जर माती वाहून गेली, तर दरवर्षीची ती सुपीक माती बनवायला हे वैज्ञानिक सांगतील 1 इंच माती बनवायला किती वर्ष लागतात. जर आपण अशी ही सहजगत्या वाहू दिली आणि आपण जमिनीकडनं हव्यास वाढवलाय, की एकदा एका पिकावर आमचे बापदादे समाधानी होते. आमचा परिसर हा कोरडवाहूचा मराठवाडा. पावसाळ्यात खरीपात असायचा कापूस, अर्ध क्षेत्र कापसाला, अर्ध क्षेत्र रब्बीला. म्हणजे कापूस आणि ज्वारी. आणि ज्या शेतकऱ्याच्या खळ्यात जिथं चाऱ्याची गंजी दिसेल, तो सधन शेतकरी असायचा आमच्याकडे. आज आमच्याकडे ती कन्सेप्टच बदलली. आज आम्ही म्हणतो किती क्विंटल कापूस झाला. अहो पण क्विंटल कापूस झाला तर त्याचं जर चक्राचा जर विचार केला, खर्च 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 आणि उत्पादन हे सगळं विरोधाभासात चाललंय. आपल्याला जो उत्पन्न आणि खर्चातला विरोधाभास आहे, याच्यावर कुठेतरी गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. आणि जसे जर असे कृषी अर्थशास्त्रातले जर विद्यार्थी जर स्वतःहून उत्स्फूर्तपणे जर ह्या क्षेत्रात येत असतील, तर उद्या शेतीचं भविष्य उज्ज्वल आहे. आमच्या संभाजीनगरमध्ये अब्रॉडला म्हणजे परदेशी असणारे अनेक सॉफ्टवेअर इंजिनियर, तसे काही पुण्यातही आमचे काही मित्र आहेत, की ज्यांना काही कोटीचं पॅकेज होतं. त्यांचं कोटीचे पॅकेजवाले त्यांची जॉब नोकऱ्या सोडून स्वतः शेतात घरं करून राहत आहेत आणि सेंद्रिय शेतीकडे वाटचाल करत आहेत. ठीक आहे. आज आज जरी सेंद्रिय शेती आपल्याला शक्य नसली, पण आपण जर जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवला, तर ते शक्य आहे. आणि याच्यात विचाराची देवाणघेवाण होणं गरजेचं आहे. आपल्याकडे काय झालंय, की एक मर्यादा आल्यात, की विचाराची देवाणघेवाण होत नाही. जिथे काही लेक्चर्स असतात, ते थोडेसे व्यावसायिक स्पॉन्सर असतात. त्यामुळे ते नाईलाजाने त्या तज्ञांना त्या व्यावसायिकाच्या दृष्टीनेच बोलावं लागतं. तर ह्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे. शेतकरी हा शेतात आला पाहिजे. आज जो आपण उभं आहे वैद्यांच्या शेतात, की हे महत्वाचं आहे. ते जाऊ द्या. मी मी यांना सांगितलं असतं, चला घरी या आपल्या, आपण बसूया, कागद पेन घ्या, तुम्ही असं करा, तसं करा. ते सांगणं आता चुकीचं आहे. आज नवीन पिढीला हा सूर्य हा जयद्रथ, बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल. ह्या गोष्टीचं आपल्याला काम करावं लागणार आहे. तरच तुमच्यावर विश्वास ठेवतील. आणि आज जसा विना नांगरणी हा पागल माणसाचा विषय आहे. पागल गावातला तुम्ही पागल आहेत पहिले. आता सुरुवात झाली, तुम्ही नंबर 1 पागल असे आपल्यासारखे बरेच होतील. कारण मी त्याच्या संक्रमणातून गेलेलो आहे. परंतु आम्ही जर 25-30 वर्ष मागे जर गेलो, तर आमच्या मराठवाड्यातल्या गोदावरीच्या काठच्या जमिनी 10-10, 15-15 वर्ष कधी नांगरणी होत नव्हती. मी ज्या क्षेत्रात उभा आहे, इथे बाजूला सुखना म्हणून नदी आहे. ते नाणेगाव, बधापूर वगैरे अशी गावं आहेत. इथे फक्त शेतीतल्या बोरीच्या आणि सौंदडीच्या काट्या खांदल्या म्हणजे शेती झाली असा माणूस होता. आणि त्याच्यावर त्यांना धान्य टाकायला जागा पुरत नव्हती. आणि दुसरा एक शेतकऱ्यांना मला प्रश्न असा आहे, तुम्ही का लागताय हव्यासाच्या मागे? विक्रमी उत्पादनाची काय गरज आहे? आज जवळपास 30 ते 40% उत्पादन आपल्या देशात त्याची साठवण करायला जागा नसल्यामुळे वाया जाते. वाया जातंय धान्य. आजचं वास्तव आहे. शासन अपुरं पडतंय आणि आपण कोणासाठी विक्रमी उत्पादन घेतोय? तर आम्ही आमच्यासाठी घेत नाही. आम्ही दुसऱ्या कोणालासाठी तरी पैसेवालं करतोय आणि आम्ही भिकारी होत चाललोय. याचाही गांभीर्याने विचार. आपल्याला त्यांना विरोध नाहीये. आमच्या खताला विरोध नाही, औषधाला विरोध नाही. पण त्याचा कुठेतरी माफक वापर होणं गरजेचं आहे. त्याच्यावर आता शेतकऱ्यांनी अभ्यास करणं गरजेचं आहे, की खरंच इतकी खोल नांगरट चालते का? 70 हॉर्स पॉवरच्या ट्रॅक्टरची गरज आहे का? जर जुन्या काळी 4 बैलाच्या नांगरीने अर्ध्या फुटापर्यंत
6 इंचापर्यंत आम्ही नांगरणी करत होतो. मग त्यावेळेला पिकं कशी येत होते? काही तर बिन नांगरणीची पिकं येत होते आणि सुबत्ता होती. आज आज मोनोकल्चर आलंय. कापूस एक कापूस आणि सोयाबीन एक सोयाबीन. आज घरात कडधान्य खायला नाहीत. विकत आणायचं तर त्याचे जर किमती पाहिले की घ्यायची इच्छा होत नाही. आज आदिवासी समाज समृद्ध आहे. मी मेळघाटासारख्या आदिवासी कोरकू बांधवांच्यात काम करतो. ते कोरकू बांधव स्वतःसाठी लागणारे सगळे कडधान्य घरी पिकवतात. आज आम्ही सधन समजणारे व्हाईट कॉलर आम्ही पांढरं सोनं पिकवणारे शेतकरी आज आमच्याकडे आम्ही इकडनं जालना मार्केटमध्ये सोयाबीन नेतो आणि तिथून तुरीची आणि हरभऱ्याची डाळ विकत आणतो आणि ते भूषणाने सांगतो की नाही वा काय ते परवडतं का ते डाळ करायला काय मिळेल का त्याच्यात पण आम्ही आपलं जातो आणि तिकडनं तो काटा अरे हे म्हणजे वास्तव नाही ना हे अर्थशास्त्राच्या विरोधात आहे. जर आपल्या शेतात ज्या ज्या गोष्टी आपल्याला रोज लागणाऱ्या आहेत त्या आपल्याला पिकवणं गरजेचं आहे. जर त्या पिकवल्या तर तुम्ही चांगल्या दर्जाचं खाद्य अन्न खाल आणि पुढची पिढी तुमची सक्षम होईल. आज त्याचा परिणाम आपण म्हणतोय की पंजाबमधून कॅन्सरची रेल्वे येते. ठीक आहे, किती वास्तव आणि किती परिस्थिती खरी आहे ते जाऊ द्या, तो भाग वेगळा. पण मग आपण तरी काय करतोय? आज कापसासारख्या पिकाला पांढऱ्या माशीसाठी द्राक्षाला काही जे फवारण्या होतात त्या आम्ही करतोय. हे वास्तव आहे. तर हे किती खरं आहे? हे किती खरं आहे? याच्यावर गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. अशा प्रमाणात जर आज आज मकासारख्या पिकावर लष्करी अळी आली आहे. मका लष्करी अळीला आम्ही कोरोजन सारखं औषध मारतोय की ज्याचे रेसिड्यू राहतात. कोरोजन तेच पिकं कापायचे जनावरांना टाकायचे. ते जनावरांच्या खाद्यातून ते दुधात येतात. त्या दुधातून मग आपल्या शरीरात येतात. मग काय त्याच्यापेक्षा काळा चहा प्या ना. नको ना दुधाचा चहा. तो तरी चांगला आहे. म्हणजे असा हा वास्तवाचा विचार करणं गरजेचं आहे. आणि काही लोकांना हे जरा अवास्तव वाटेल. आता ज्यांना वाटायचं ते राहू द्या. पण मी आता त्याचा उपभोग घेतोय या सगळ्या गोष्टीचा. वयाच्या 62व्या वर्षी सुद्धा मी रोज 10 किलोमीटर पायी फिरतोय शेतात. आणि युवकांच्या बरोबर कुठेही जायचं असलं ते हिरिरीने जातो. म्हणजे हा माझा अनुभव आहे, स्वानुभव आहे, की आम्ही मस्त जगतोय. 9:30ला झोप लागते, 5:30ला जाग येते. आज नव्या पिढीला प्रॉब्लेम आहेत सगळे. आज झोपायचं शेड्यूल राहिलेलं नाही, उठायचं शेड्यूल राहिलेलं नाही, खायचं शेड्यूल राहिलेलं नाही. आम्हाला 7 वाजता सकाळी कोणी म्हणले, "काका जेवता का?" तर "हा" म्हणतो आम्ही. आम्ही नाही म्हणत नाही. म्हणजे हे जरी शेतीचं झालं तरी इनडायरेक्टली हा सगळा समाजावर होणारा परिणाम आहे. त्यात अजून एक पुढचा फार वाईट परिणाम आहे. आज आमच्या प्रत्येक गावात 50 ते 100 हे 50 ते 100 30-30शीतले ते 40शीतले बिन लग्नाचे युवक आहेत. ह्याच्यावर कोणीच बोलत नाही. कोणीच बोलत नाही याच्यावर. का आलेत हे बिन लग्नाचे का राहिलेत? शेतीतलं उत्पन्न घटलं. पैसे नाही राहिले. मुली अभ्यास शिकायला लागल्यात. मुली शिकतायत. मुली विचारतात, "बुवा तुझं मंथली काय उत्पन्न आहे?" जसं आजकाल शहरात विचारलं, "तुम्हाला शेती काय?" किफायतशीर हां, होऊ शकते हा हं. समजच लोकांना हां. आता म्हणजे ते कारण हे गरजेचं आहे. लगेच विचारलं, "काय पॅकेज काय? पॅकेज किती आहे?" तर आता आज अशी गरज आहे, की आम्हाला सुद्धा आमचं पॅकेज सांगता आलं पाहिजे. ही माझी इतकी एकर शेती आहे. माझं महिन्याचं पॅकेज इतकं आहे रे बाबा. त्याच्यासाठी वास्तवात जगणं गरजेचं आहे. आणि हा जो युवक आहे, हा सैरभैर झालेला आहे. आणि ही शहरी लोकांसाठी धोक्याची घंटा आहे. नगर जिल्ह्यात जो प्रकार झाला त्या मुलीवर, जो अत्याचार झाला, तर तसे प्रकार याच्यातूनच घडतायत. आज नैसर्गिक तुमच्या ज्या भावना आहे, तुम्ही त्या किती दिवस दाबणार? आज आपण बलात्कारच्या रोज ऐकतोय गोष्टी. प्रत्येक पेपरला येतंय, मीडियामध्ये येतंय. पण याच्यावर गांभीर्याने विचार करायला का होतंय याच्यावर कोण काय विचार करतंय? म्हणजे आपण ह्या वरवर दिसणाऱ्या सामाजिक प्रश्नांच्या मुळाशी जर जायचं म्हटलं तर शेती किफायतशीर राहिली नाही इथपर्यंत येऊन पोहोचतो नाही आपण. आणि आता असं आहे, आधी शेती श्रीमंत करणं आहे. तुम्ही श्रीमंत मातीला नाही व्हायचं. मातीला माती श्रीमंत करा आणि ती तुम्हाला करते. ती तुम्हाला काही नाही मागत. आणि शेतीसुद्धा श्रीमंत करायला आता वेगवेगळे हे तंत्रज्ञान निघालेत. तणाचा उपयोग तण दे इथं. आधी आमच्या शेतात जर गवत दिसलं तर पाहुणा आला तर म्हणायचं, "काय बाबा जोशी काकाच्या म्हाताऱ्याच्या काळात लय जोरात होतो. काय निर्मळ रानं, चकाचक होते, स्वच्छ रानं, गवताची गाडी नव्हती." आता प्रवाह उलट्या दिशेने वाहतोय. आता आपल्यापाशी सगळं संपलेलं आहे. आमच्या वडिलांच्या काळात आमच्या घरात वाड्यातून जागा पुरत नव्हती जनावरांना. सेंद्रिय पदार्थ खूप होते. जमिनीत टाकले जायचे आणि आम्ही एकच पीक घेत होतो.
आज आम्ही सुविधा झाल्यात, ड्रिप आहे, चला पावसाळी पीक झाली की उन्हाळी, हिवाळी झाली की उन्हाळी. शेवटी त्याची सुद्धा तुम्ही काहीतरी मर्यादा ओळखा त्या जमिनीची. आणि जमीन वाचली, शेती वाचली तरच जग वाचणार आहे. तुमचं तंत्रज्ञान किती जाऊ द्या, IT किती पुढे जाऊ द्या, ITत काही ज्वारी, बाजरी आणि कापूस होत नाही. आणि काही मर्यादा आहेत आणि आपला देश हा भाग्यवान आहे. आपल्याकडे जो क्लायमॅटिक झोन आहे, जो हवामानाचा विभाग आहे, प्रत्येक वेगवेगळा आहे आणि प्रत्येकाची लाईफस्टाईल वेगवेगळी आहे. तिथे खानपान वेगळं आहे. ह्या आपण नवीन जंक फूडच्या जमान्यात आपण हे विसरून गेलोय. आज जसं आमच्याकडची जी ज्वारी, मालदांडी ज्वारी असेल किंवा भीमेच्या खोऱ्यातली ज्वारी असेल, ही आमची पोटासाठी अप्रतिम हो. तुम्हाला पोटाचे विकारच होणार नाहीत त्यांनी. किंवा कडधान्य आहेत. आज मिलेट्स खा म्हणायची वेळ आली आहे, पण मिलेट्स कोण द्या, कुठून आणणार? अहो राळा बगर कळत नाही पोरांना शेतकऱ्याच्या. अहो शेतकऱ्याच्या मुलाला डोंगर मोहरी आणि सूर्यतळ कळत नाही. तुम्ही मला सांगा डोंगर मोहरी म्हणजे काय? सांगा मित्रांनो. तुम्ही कृषी अर्थशास्त्राचे पदवीधर आहात. डोंगर मोहरी म्हणजे काय? आज आज सहज म्हणले जायचे की खरीपाची पेरणी, आमचे बापदादे म्हणायचे खरीपाची पेरणी सूर्यतळ करा, म्हणजे पूर्व पश्चिम करा. का? तर त्याला विज्ञान होतं, त्यांना अभ्यास होता, आम्हाला नाही. आम्ही ट्रॅक्टरवाल्याला सोपं कसं पडेल त्या दृष्टीने सांगतो. नाही नाही, हे असं कर म्हणजे लांबणीचं तास पडेल. पण आमचे बापदादे होते खरीपाची पेरणी पूर्व पश्चिम करा, फुकटच्या सूर्यप्रकाशाचा लाभ घ्या आणि जमिनीत वापसा कंडिशन यायला तो उघडा राहील. पूर्व पश्चिम वारं असतं. ह्या गोष्टीचा त्यांनी अभ्यास केलेला होता. आणि रब्बीची पेरणी उत्तर दक्षिण करा, की त्या सावलीचा फायदा घ्या, की पिकाची सावली पडेल आणि ती मधली जमीन ओलावा जाणार नाही, मॉइश्चर राहील, जमीन फाटणार नाही. मग आता ते तज्ज्ञ होते का तुम्ही आता 21व्या शतकातले तज्ज्ञ आहात? हा आधी गांभीर्याने विचार करा. आणि तुमच्यासारख्या युवकांना तर माझं आव्हान आहे, फिरा. मी पागल माणूस आहे. मी फिरत राहतो. कुठेही वाटलं निघतो, जातो. कुठे राहायचं जसं असेल आता बरं पोटाला चालते. कुठेही खाय, वडापाव खा, सगळं खातो आम्ही. पण फिरा, ज्ञान गोळा करा. तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. कारण तुम्हाला उज्ज्वल भविष्यासाठी हे करणं गरजेचं आहे. आणि शेती टिकली तर समाज टिकणार. हे वास्तव आहे. आणि तुम्हाला एक सांगतो, आपल्याला मी मी आता 84 पासून शेती करतो. आपल्याला कोणीच मदत करणार नाही. हे पहिले पक्क लक्षात ठेवा. आपल्यालाच आपलं करणं आहे. तुम्हीच तुमचं संशोधन करा, तुम्हीच संशोधक आणि खरा शेतकरी हाच शास्त्रज्ञ आहे. खरा शेतकरी शास्त्रज्ञ आहे. तुम्ही मला सांगा, बारीक अभ्यास आहे, रोज फिरतो, रोज शेतात चकरा मारतो, कुठं काय याचा अभ्यास करतो तो. आणि त्या दृष्टीने नियोजन असायचं. आमच्याकडे जुन्या वाळही आज होती, तर नवीन चारा निसवली जर कणीस पाडल्याशिवाय त्याचा चारा फोडत नव्हते. म्हणजे किती अभ्यास होता अर्थशास्त्राचा त्या लोकांना. ह्या गोष्टीचा बारकाईने विचार करा. आपण आमच्याकडे आलात, मुख्य म्हणजे तुमच्यासारखे युवक आले तर मलाही स्फूर्ती येते. चला आम्हाला ठीक आहे, हातपाय घालतात, पण नरड्यापासून अवसान चांगलं आहे, की या करूया, आपण एकत्रित प्रयोग करूया आणि वेगवेगळे तंत्रज्ञान वापरूया. आपल्या तंत्रज्ञानाला विरोध नाही. अहो जे चांगलं असेल ते घ्या, नाहीतर नका घेऊ, सोडून द्या. अहो राजकारणी करतातच ना. काय करतात ते जुगाडच चालू आहे ना. किंवा अधिकाऱ्यांचं तरी काय, चांगलं असलं की अधिकारी त्या चांगल्या मुलाला जवळ घेतो, त्याला खुश करतो, तुला असं करू, तुला वाढून देतो, काम करून घेतो. आपल्याला जे गरजेचं आहे ते घ्या आणि गरज नसलेलं सोडून द्या. पण शेतीचा अभ्यास करा आणि लोकांपर्यंत पोचा. आज आम्ही काम करतोय, आम्ही फार संकुचित आहोत. आमचं शेजारचे शेतकरी एकमेकाला कोणतं औषध मारलं सांगत नाही. आमच्याकडे अशी पद्धत आहे, एका बाटलीत औषध आणायचं आणि दुसरी बाटली दाखवायची. म्हणजे ही मानसिकता कुठेतरी ही पूर्ण शेतकऱ्यांची आहे. म्हणजे आमच्याच भागातला शेतकरी नाही का म्हणून, सगळ्या शेतकऱ्यांची ही मानसिकता आहे. आणि तुम्ही लोकांपर्यंत पोहोचा. आता मी सांगतो ना, मी कोणापर्यंत आम्हाला काही मिळालं नवीन की चला, चला तुमच्याकडे पोरं असले तरी चालतील, गप्पा-छप्पा मारा, आपल्याला जे घ्यायचं ते घ्या, नाही पटलं सोडून द्या. पण हे गरजेचं आहे. शेती टिकली तर सगळं टिकणार आहे. तर आणि तुम्हाला आमच्या शुभेच्छा. असंच करत राहा, आम्हाला प्रोत्साहित करत राहा. आपण नवीन-नवीन तंत्रज्ञान शोधू. आणि ठीक आहे, आज ह्या विना नांगरणीमध्ये थोडासा तणनाशकाचा वापर होतोय. तो अगदी 100% होता, तो 20% वर आलाय. परंतु जर सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी अजून काही दुसऱ्या प्रकारचे आपण तंत्रज्ञान आपण जर ग्रुप केला एक, त्याच्यातून एकमेकाला विचाराची देवाणघेवाण जर केली, तर याच्या विचाराच्या देवाणघेवाणीतून हे शक्य आहे. तरी आपण आलात
त्याबद्दल आज तुमच्या तिघांचेही धन्यवाद.